गोरी गोरी आहे तू पाय ना शिन्नाल मला किती रंगाची बोलली म्हणता आणि तू किती रंगाची बोलली मला माझे पोट दुखते तर मला तू बाहेर काय केलं म्हणे तू हे बोलणं शक्य का त्या पुरीला तरी बोलते का तू अशी ते सारा सकाळपासून ते रात्री घरी नाही येत कुठे जाते अशी तिला विचारते का तू अशी कधी विचारते का म्हटलं आणि मी घरात राहून मग सारे काम धंदे करून तुम्हाला अशी बोलून राहिली तरी शोभला का मला बोलली शांताबाई मग आज चालतो ना पोलीस स्टेशन मध्ये हो वा गंगा कशी गोष्ट करून राहिली बापा पोलीस स्टेशन मध्ये जातच आहे चलतं काय म्हणजे जाच लागते नाही व म्या म्हटलं बाई तुला काही काम गिमस आहे का म्हटलं कसं आहे माणूस बोलून तर देते पण वक्तावर काम आहे त्यांना बिचारे म्हणून विचारून राहिली अहो म्याड गंगा तू मला सांग सगळे काम सोडून मी पण अनपड गवार म्हटलं तिनं मला काय अनपड गवार दुसरी गोष्ट म्हणजे त्या पोलीसवालीनं माईवाली जे अरेस्ट वॉरंटची FIR दर्ज केली होती मी ना ते तिने ऍक्सेप्ट नाही केली तर त्याच्यासाठी मला ते आवाज उठवाच लागन आणि मी मांग जाणारी बाई होय नाही बाई गंगा मी तर तो पूर्ण ते केस सॉल्व्ह केल्याशिवाय रिकामीच नाही बसत नाही मी आता काही होती कडे हो ना माय शांता आता मला तरी इथेच करायचं आहे का नाही बापा त्या पोरीचा जुलूम मध्ये जीव आहे सारा त्या पोरीचा जुलमातून जीव काढण्यासाठी मी जीवाचे प्राण त्यागासाठी तयार आहे व शांता तू कशी म्हणशील तर बापा अमाय गंगा कोमल कुठं आहे व काल ते पोलीसवाली गेल तेव्हापासून आपण कोमलने पाहिलंच नाही ना ती तशी झोपलीच आहे का होते चल बरं भेटील जाऊ चल अगं झोपली नव्हती ते तिला सुंगणी दिली खाण्यात काहीतरी दिलं ते पोटी एवढी मेंढाळ आहे का अशी झोपून राहीन बापा हे तिला झोपू तरी देते काय काहीतरी नाटक वैन तिने केले दबावात ठेवलं त्या पोटीले झोपून घेतलं असं नाही तर असू शकते चल बरं आपण जाऊच भेटाले काय होते आता नाहीतरी भांडण नाही दोन शब्द आपण बोलायचे दोन शब्द ते बोलून काय होते माहीतच पडते ना आता काय हाल करते त्या पोळीचे आता तर तिला चांगली धडा शिकवतो मी गंगा नाव आहे मायवालं काय माहित माय गंगा आता वाईट माणसाकडून चांगली अपेक्षा तरी कोणती आहे अरे बापरे बोला ना कलावती काजल मॅडम काय म्हणता म्हटलं माय गॉड शांताबाई अगं बोललं का काय बोलायचं आहे तर बोलायला तर खूप आहे मिस कोमलचं टॉपिक आहे कहून बापा एवढ्या यलपाळत बोलून राहिली हो बापा त्या मायनं रई टाकली काय तोंडात रई टाकाले ते कसं आहे ना गंगाबाई तू माझ्या मधुर आवाजाला जडते आणि मधुर आवाजाला जडून तू करणी करून माझा मधुर आवाज खराब करायचे प्रयत्न करशील तर ते बिलकुलच शक्य नाही होणार कारण की मी सद्गुणी बाबाचं रॉकेट माझ्या गळ्यात घातलं आहे त्यामुळे मला तुझ्या करणीचा काहीच प्रभाव पडणार नाही माझ्यावर आवाज जाय तिकडे कोणाला सांगून राहिली तर करणी करते तू कर नागती असन तू माय कर नागती असन म्हणूनच नवऱ्याच्या घरी टिकली नाही नवऱ्याला टाकून आली मायच्या घरी मायच्या डोक्यावर बसाले काय म्हणते मग पोलीसवाले काय म्हणते म्हटलं तुमचा तर काही FIR दर्जच नाही केला बाबा तेईनं डायरेक्ट कमलाले पाहून ते वापसच चालले गेले बाबा काय कमलाचा रुबाब तो बापरे कमलाची एवढ्या दूरपर्यंत पेचा नाही मला माहितच नाही बाई आता याच्या पुढे जर आम्ही फसलो तर कमलालाच पुढे करत जाईन बाबा ते आम्हाला खोलून टाकत जाईन जायला तू नाही काय शांताबाई माय बाई शांताबाईचा पहिला प्लॅन अनसक्सेसफुल झाला ओ माय गॉड ला 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 ओ साथिया ये तूने क्या किया मैंने किया तुमसे प्यार शांताबाई गंगाबाई इतना करो ना मुझ पे गुस्सा ला 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 इतना करो ना मुझ पे गुस्सा निघ लवकर इथून लवकर निघा दोघी लवकर निघा इथून तिली करनाटी म्हणतात तू नवऱ्याला टाकून बसला मायच्या घरी जरा शरम कराले जीवाला जराशी शरम कर पुढे जाऊन पस्तावली नाही पाहिजे सांगून राहिली शांताबाईचे शब्द लक्षात ठेवते मग म्हणशील का शांताबाई मला म्हटलं होतं किती वेळा म्हटलं होतं पाय शांताबाई आपण आता असा गेम खेळू काय कमली सोबत ह्या दोघी फसल्या पाहिजे ह्या अलग नाही राहिल्या पाहिजे ह्या तिची साथ देऊन राहिल्या ह्या त्या पोरीला बोलून राहिल्या मजबुरीचा फायदा उचलून राहिला त्या पोरीचा आता गेली नाही सोडायचं मला टांगा टाकते ना ह्या यायले चांगला पाळाचं यायचा आता ठीक आहे ना हो गंगा कशी गोष्ट करता यायचा मी ना विचारच केला होता काय पहिले तिला नाही यायला टाका म्हणून हे बदमाश आहे दोघी जणी चांगल्या नाही आहे पहिले तू कोमलच्या भेटीला चल नंतर आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊ काय आहे काय नाही तर डोंबडे कुठ चालली म्हटलं काल तू एवढं तोंड रगडलं काल तुझ्यावर एवढं प्रेम बरसवलं माझ्यावर एवढं प्रेम तू घातलं कमी पडलं का म्हटलं अजून द्या लागते काय द्या लागत सांग मला तुला सांगून राहिली मी तुला जर त्या बापाने तुझ्या आजीले घरी सोडवून आणायचं असन तर तू तुझ्या सत्यानाश करून नको घेऊ एक तर तुला मारून टाकन मी तू जास्त अगोपणा करशील तर नाहीतर मग तेली मी म्हणजे अशी उमर कैची सजा देन ना डायरेक्ट फाशीची सजा थेईन दिसन तुले तू तुझ्या डोळ्याने दिसशील नाही तुले सांगून राहिली मी तुला जर त्या बापाले पाहायचं असन त्या आजीले पाहायचं असन तर माझ्यासोबत चांगलं वागायचं मी जे म्हणन ते रूल फॉलो करायचे समजलं नाही मला आजीले आणि बाबाले घरी आणायचं आहे पहिले बाबाला आजीले घरी आणायचं आहे मग मी इथे चालते मला मग ते गमी मला मग एक काम कर त्या नावावरचं जे 2 एकर वावर आहे ते सरळ मायापुरीच्या नावावर करून देतं का म्हटलं
नाही नाही आई, तुम्हाला सगळं माग बिचारे, पण ते माझ्या पहिल्या आईची निशाणी होय. माझ्या पहिल्या आईने ते खूप कष्ट करून मला विकत घेऊन दिलं होतं. माझ्या नावावर केलं होतं पहिल्यांदा वावर. नंतर जे बाबाने केलं ते वेगळं आहे. पण ते माझ्या आईची एक एकुलती एक निशाणी आहे. माझ्या आईची एक एकुलती एक आठवण आहे. मायनं ते मला वचन दिलं होतं का कोणी हालतीत त्या वावराला सोडू नको. त्या वावरात माझी आई आहे, तर मी नाही देऊ शकत ते वावर नाही देऊ शकत मी. ते सगळं काही करू शकतो, ते वावर नाही देऊ शकत मी. काय समजते तुला वावरात त्या? काय समजते म्हटलं? कोणता नवरा भेटून राहिला हो तुले? नवरा कोणता भेटून राहिला म्हटलं? चांगला भेटान याची अपेक्षाच नको ठेवू तू. तुले मी करून द्या तर लंगडा लुलाच करून द्या, लंगडा लुला कराले. चांगला तर करूनच देत मी तुले, भेटन तरी करत नाही. तुला गळ्यात मला लंगडा लुलाच बांधायचा आहे. आतापर्यंत तुला कष्ट आणि दुःख सहन केलं आणि पुढे तुले दुःखच सहन करावं लागल. मी सांगतो तुले, हे वचन देतो तुले, तुले मी लंगडा लुलाच पाहून देईन कोणी हालतीत, सांगून राहिली. का आई मागून तर तू आली व हे घरे मायास वय, ते जमीनही मायास वय. 10 एकर जी 10 एकर जमीन आहे ते मायास बाबानं, माझी आई होती तेव्हाच घेतलं. पण माया नावावर जी वावर आहे ती माझ्या आईने घेतलं होतं, तिच्या कष्टाने घेतलं होतं. तिने मला वचन दिलं होतं की ती वावर तू कोणाला देऊ नको. आणि हे सगळी प्रॉपर्टी तर माहीत असायला पाहिजे. आणि तू त्याचा दबाव कशी टाकून राहील? तू ना मला चांगलं पाहिले पाहिजे, चांगलं पाहिले. मी एवढं सहनही करतो तरी तू मला रगारगाने बोलून घेतो, हदच पार करून टाकते तू तर. जवा तवा ऐकून राहिली म्हणून एवढं नको करत जाऊ. किती रंगाचा ताल केला तुला माझ्यासोबत, माहित आहे का तुले? त्या पोरीसोबत करते का तू एवढा? त्या पोरीसोबत करायला शाईने माय बाई त्या तोंडाला लय जोर आला वाज. थांब तू थांब. त्या गंगीने काय करणी केली काय त्यावर? करणी करायला आता तर खरंच केल्यासारखी वाटून राहिली मला. गुमनीची चांगली फळफळ बोरायलाच लागली हो तू तर, चबऱ्यावानाचे. तोंडात आवर नाही, शायने मायने म्हणून राहिली मला. तिचं नको सांगू, ती चांगली आहे त्यापेक्षा चांगली आहे. ते कर्नाटकी मरनाटी म्हणून राहिली. अव तू कर्नाटकी, ते पुरं खानदान कर्नाटक. घे काय करशील तर करून घे तू आज. आणि माझ्या बाबाने माझ्या आजीने तुम्ही जाहिरात टाकलं. त्या दिवशी मला सुगणीचं इंजेक्शन दिलं म्हणून ते पोलीसवाले आले, मला माहित होतं पण मी बोलू नाही शकली, माझी जबानच नाही फुटली. त्या दिवशी जर माझी जबान फुटली असती ना, टर बोलून तुले नाही तर जायला टाकलं असतं. नावाची कोमल नाही म्हटलं, डोमडी करते ना, थांब ना माझ्या रंगरूपच दाखवत तुले आता. माय बाई कर्नाटकी, माय खानदानी कर्नाटक, मला कर्नाटक. बापा 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 किती रंगाची बोलली तू. हे लक्षात ठेवतो, तुम्हाला बोलली होती तुम्ही मारूनच टाकतो मी आता. तू लक्षात ठेवते, मी आता घरात नाही चांगली मारून टाकतो. नाही तोंड सालसल करू राहिला ना तेवाला, आणि तुला रंगरूप दाखवायसाठी जिवंत राहिली पाहिजे वा. त्या तोंडात कोयतेच भरतो ना, लय बोलून राहिला तो. थांब, त्या तोंडात कोयतेच भरतो. काजल कलावतीले बोलावतो, ते हात धरायला लावतो, त्या तोंडात नाही कोयते टाकले नावाची कमला नाही. माय पोरीला काय करू? माय पोरगी चांगली आहे, गोरी गोरी आहे. तू पाय ना शिन्नाल, मला किती रंगाची बोलली म्हणता. आणि तू तू किती रंगाची बोलली मला. माय पोट दुखते तर मला म्हणे बाहेर काय केलं म्हणे. तू हे बोलणं शोभते का? त्या पुरीला तरी बोलते का तू अशी? ते सारा सकाळपासून जाते, रात्री घरी नाही येत, कुठे जाते अशी? तिला विचारते का तू अशी? कधी विचारते का म्हटलं? आणि मी घरातल्या घरात राहून मग सारे काम धंदे करून तुम्हाला अशी बोलून राहिली, तुला शोभलं का असं मला बोललं? किती रंगारंगाचं बोलून घेतलं तुला, बाहेरच्या बायाला किती रंगारंगाचं बोलून घेतलं. त्या दिवशी त्या बुढीने मारलं तुला. हे नाही दिसलं तुले? तू पाहिजे किती पापा करून राहिली. पापा कुठे भरशील एवढे मोठे? देवाच्या स्वर्गात जागा नाही भेटत तुला, नरकातही जागा नाही भेटत. तू कुठंच नाही टिकत, तुला मातीतही जागा नाही भेटत ना. पाहिजे नाही मुंग्या लागून मरशील तर नावाची कोमल नाही. माय बाई तू चालव घरात आता. अशी कशी बाहेर जातो? तुला बाहेर जाऊ दे ना, माझी नावाची कमली आहे मी. तू बाहेर गेली तर बाहेरच राहायची. थांब, घरातच लंगडी लुली करतो. आणि एवढं चबर केलं ना त्या तोंडात नाही कोयते भरले आता. आता याच्या पुढे बोलतो तू कशी बोलशील? त्या तोंडात कोयते भरू दे, जबान नाही जायली नावाची कमला नाही. शाईने किती रंगाची बोलून घेतलं तुला मला. बापा बाबा बाबा बापा देवारामा, बोलून घेतलं म्हणजे तू हेच म्हणणार आहे का? बोलून घेतलं. तुला लक्षात नाही येत का? तू किती रंगाची बोलली मला. तुला माझ्यावर किती अत्याचार केले, मी किती सहन केलं. पण आतापर्यंत मला हे माहित नव्हतं का तू 2 एकर वावरासाठी करून राहिली म्हणून अशी. तू 2 एकर वावरासाठी करत असशील ना, तर मी मुळीच सहन नाही करत. त्याला ठीक आहे, सावत्र माय होय, मी माझ्या रंगरूपाने ती रिसत असेल म्हणून माझ्यावर अशी अत्याचार करत असेल. पण मला हे नव्हतं माहित का तू वावरासाठी अशी करून राहिली म्हणून. मी तो वावर सोडत नाही बाई, हर हाल मध्ये वावर नाही सोडत. काय करायचं तर करून घे, सांगून राहिली मी. नाही लय जबान चालून राहिला तू वाली, लय जबान चालले. थांब ना, त्या गयास मोकळ्या करतो आज. कोमल, बाई कोमू, बोला महाराणी. तुले नाही बोलावलं? कोमल कुठे आहे ना? कोमल घरात अघोरी विद्या शिकून राहिली. ते आता सध्या बिझी आहे, तर ते 2-3 दिवस काही दिसणार नाही गंगा. तर तुम्ही चालल्या जा. आता तुझ्याच सारखी होणार आहे ते सेम अघोरी, जे तू अघोरी करणी करतं. सेम मी तिला तेच प्रोसेस शिकवत आहे. तू आता ते प्रोसेस कम्प्लीट झाल्यावर ती त्याच्यात पण सक्सेसफुल होऊन जाईल मग, नाही का? अव तू स्वतःला लई शायनी समजतं. शायनी समजाले जराशी शिकली काय हाय तर लई गर्व आहे व तुले. जरासं इंग्लिश काय बोलता येते तर लयच हुशार समजून राहिली का तू स्वतःला? अव जिथे काम सक्सेसफुल होऊन राहिलं तर तुले म्हणजे स्वतःला असं लय मोठा इन्सान समजून राहिली का तू स्वतःला?
अव्वा काही लायकी नाही म्हटलं ती बाहेर जाऊन पाय काही लायकी नाही आहे नुसतं त्या शिक्षणाला महत्व नाही आहे शिक्षणाचा काय उपयोग केला त्याला महत्व पाय काय आहे तर लय स्वतःला शायनी समजून राहिले कालपासून ठीक आहे ना तुला काय वाटलं का तू त्याच्यातून सुटून गेली तू लक्षात ठेव पंगा तुला मायासोबत ना गंगासोबत घेतला शांताबाईची टीम कधीच हारत नाही हरवून घेत नाही ते सक्सेसफुल झाल्याशिवाय राहते ना सत्याची बाजू कधी चांगलीच म्हणजे सत्याच्या बाजूला कधी यश येते हे लक्षात ठेव तू कमले हा ठीक आहे ना मॅडम तुम्ही एक गोष्ट सांगा काल मी जी एफआयआर दर्ज केली होती तर त्या महिलेला तुम्ही अटक का बरं नाही केली हे सांगा मॅडम पहिले बरं तुम्ही मला सांगा ते बाई खरंच वाटते का तुम्हाला तशी आहे म्हणून ती तिच्यावर किती प्रेम बरसवत होती तुम्हाला माहित आहे ना एका आईची ममता तिच्या डोळ्यावरून तिच्या वागण्यावरून तिच्या बोलण्यावरून त्याच्या सगळ्या गोष्टीवरून तिच्या बिहेवियरवरूनच समजते शांताताई कशा म्हणाल तुम्ही तर ती बाई खूपच चांगली आहे आता तिचा नवरा आणि तिची सासू तिकडे पुण्याच्या जेलमध्ये कोंडलेले आहे कारण की त्यांनी त्या बाई महिलेवर खूप अत्याचार केले होते त्यावेळेला खूप अत्याचार केले होते त्यामुळे त्यांना मोठी सजा झाली त्यामुळे ते पुण्याला आहे पुण्याच्या जेलमध्ये आहे ते काय मॅडम गोष्ट सांगून राहिल्या हो मॅडम त्यावेळेनं त्या महिलेनं अत्याचार सहन नाही केले त्या महिलेनं स्वतःवर अत्याचार करून नाही घेतले त्या महिलेनं त्यांच्यावर अत्याचार केले त्यांच्यावर अत्याचार करून म्हणजे असं पोलीस स्टेशन मध्ये असा एफआयआर दर्ज केला असेल का यांनी माझ्यावर अत्याचार केले मी तुम्हाला वचन देतो मॅडम मी तुम्हाला सत्याची बाजू पलटवूनच दाखवन कसं आहे मॅडम हे खोटी बाजू आहे हे खोटीची बाजू मी सत्य करून दाखवन तुम्हाला कारण की तिने जे सासून तिच्या नवऱ्याला जे तिने अटक केलं आहे ते सगळं गलत आहे मॅडम गलत आहे तो मार्ग पूर्ण खोटाच आहे मॅडम मी तुम्हाला सत्याचा मार्ग दाखवन मॅडम लक्षात ठेवा मॅडम ती गोष्ट आता जुनी झाली त्या गोष्टीला आता आम्ही काही करू शकणार नाही त्यातला आम्हाला काही पुरावा नाहीये पण जेव्हा ह्या पुरीबद्दलचं जे खरे खोटेपणा काल तिने सांगितलं तिथं काल जी ममता दाखवली त्याची उलट पालट करून जी तुम्हाला त्या महिलेबद्दलचं आम्ही तुम्हाला आश्वासन देऊ त्या आश्वासनावरून तुम्ही सांगाल की नाही हे बाई एक क्रिमिनल आहे हो गंगाताई तुमचं सगळं बरोबर आहे पण त्या महिलेचा आधीच पुरावा आमच्या जवळ आहे आणि आमच्या सरांनी लिहून दिलं की ही महिला चांगली आहे आणि जे आरोपी होते दोन तिचा नवरा आणि तिची सासू त्यांना अटक करण्यात आली तर तुम्ही आम्हाला सांगा तिच्याबद्दलचं आमच्या जवळ लेटर आहे की या महिलेला अटक नका करू ही महिला चांगली आहे तर आम्ही काय करू शकतो त्याच्यात तुम्हीच आम्हाला सांगा पण मॅडम एक गोष्ट सांगा होऊ शकते ती महिला आधी चांगली होती आता वाईट नाही होऊ शकत हा तुम्ही मला सांगा त्या महिलेने गुन्हा केला त्या महिलेला सजा तर भेटलीच पाहिजे आणि तुम्ही कशावरून म्हणता तर ती महिला तिनं काल जे लोरी वगैरे गायली जे ममता दाखवली ते खरी आहे म्हणून कशावरून म्हणता होऊ शकते तुम्ही आल्या आम्ही आल्या म्हणून त्यांनी ती तसा ढोंग केला असेल तुम्हाला असं नाही वाटलं मॅडम तुम्ही तर पोलीस आहे तुम्हाला समजायला पाहिजे आणि मॅडम आम्ही आतापर्यंत तिच्यावर खूप अत्याचार केले आम्ही सहन केले आमच्याकडून म्हणजे याच्या आधी खूप अत्याचार झाले असं नाही का अत्याचार झाले नाही म्हणून त्या दिवशी मी पण तिच्या घरी गेली होती ते मुलगी जेवण करायला बसली होती त्या महिलेनं त्या मुलीचं असं लातीनं ताट फेकून दिलं लातीन ताट तर फेकूनच दिलं जेवण करून राहिली बाण हे बुडी घरी काऊन आली तिचे केस पण ओढले मी तिला अडवाली गेली मदत मारू नको म्हणून तर तिने मलाही लात मारली मॅडम मलाही लागलं मी मागं पडली मॅडम म्हणून त्या दिवशी एफआयआर दर्ज करण्यात आल्या मॅडम ते क्रिमिनल आहे मॅडम क्रिमिनल अरे तुमचं सगळ्यांचं बरोबर आहे पण तुमच्याजवळ पुरेपूर पुरावा नाहीये आम्ही असंच कोणाला अटक नाही करू शकत शांताबाई हो मॅडम तुमचं सगळं बरोबर आहे पण काल तुम्ही असं म्हटलं का तिथं नाही म्हटलं का तुमच्याजवळ काय पुरावा आहे बा ही महिला तिच्यासोबत चांगली वागत आहे तुम्ही काल असं म्हटलं तुम्ही तिच्यासोबत काल चांगल्या गोड बोलल्या म्हणजे तिला स्वतःला म्हणजे खूप स्वाभिमानानं असल्यासारखे वाटून राहील त्यात स्वतःला किती हुशार समजत आहे मॅडम माहिती आहे का तुम्हाला हा ते आम्हाला अनपड गड शंभरे सुमडे म्हणे काय मॅडम तुम्ही म्हणजे आम्ही एक सामान्य महिला आहे म्हणून खाऊ मॅडम नाही हो शांताबाई तुम्ही तसं काहीच वाटून नका घेऊ ते कसं आहे ना त्या महिलेबद्दल काही आमच्या जवळ हे नव्हता उलट त्या महिलेनं जर उलट आवाज उठवला असता तर शेवटी काय झालं असतं ती मुलगी तिचीच निघाली असती आणि ती तिचीच माय निघाली असती तर सस्पेंड आम्ही झालो असतो ना बिनफालतू कोणाला अटक केली म्हणजे आमच्या पण जीवाला धोका असतो शांताबाई ते तुम्हाला नाही सांगू शकत आम्ही तुम्हाला काहीच नसतं झालं पण आम्हाला पण पाहावं लागते ना प्रत्येक गोष्ट विचार करूनच करावी लागते आता आम्ही काय त्या गोष्टीवर विचार नसेल करत आम्ही पण विचारच करते कालपासून त्या गोष्टीवर आम्ही पण आता आवाज उठवू ना त्या गोष्टीवर आधी तुम्ही आम्हाला पुरेपूर पुरावा दाखवा काय झालं कसं झालं सगळं काही दाखवा काहीतरी म्हणजे असा पुरावा का जे आम्हाला पुढं समोरच्याला दाखवता आला पाहिजे आणि त्यांनी अरेस्ट वॉरंट पाठवला पाहिजे बस शांताबाई इतकं काय करा तुम्ही हा आणि दुसरी गोष्ट मॅडम काल ते पोरगी तिथे झोपली होती तर तुम्ही मॅडम तिला असं म्हटलं की तिला उठव आणि तिच्या तोंडाने सांग बा म्हणून तर हे खरं बोलताय खोटं बोलताय मॅडम तुम्ही मॅडम त्या पोरीला उठवायला झाले पाहिजे होतं त्या पोरीला त्याने सुंगणीचं इंजेक्शन दिलं होतं मॅडम तुम्हाला माहिती आहे की सुंगणीचं इंजेक्शन कशात दिलं होतं का ते तिला बोलता नाही आलं पाहिजे तिचं लक्ष नसलं पाहिजे का पोलीसवाले आले म्हणूनच मॅडम ती काल बाहेर घेऊन झोपली तिले मॅडम तसं तिने कधीच नाही केलं आयुष्यात सगळं आतापर्यंत जे सहन केलं त्या पोरीनं तसं कोणीच सहन नाही केलं तशी कोणतीच सावत्र मायने करत मॅडम तुम्हाला आता कोणत्या शब्दात सांगू मॅडम मी आम्ही सगळ्याजण इतके चिडलो आहे ना ते बाई बोलायला म्हणजे एवढी हुशार हो असं म्हणजे इतकी हुशार निघाली बापरे काय सांगू मॅडम तुम्हाला तुम्ही त्या पोरीला विचारलं नाही तर एक काम करा मॅडम तुम्ही येता का त्या पोरीला विचारता काय हा एक पुरावा आहे मॅडम हे बघा पार्वताताई ते कसं आहे ना ती एक तिची मुलगी आहे आणि तीच तिची मम्मी आहे नाही का तर आई आणि मुलीची जी आहे ना
ते म्हणजे भांडण वगैरे चालूच राहते. तर होऊ शकते एखादी मुलगी अशी चुकून सांगून देते बाहेरच्या बाईला हो हो सुद्धा म्हणून देते, पण त्याच्यासाठी आम्ही गुन्हा दाखल नाही करू शकत. तो रिश्ता कोणाचा पडते मी सांगू का शांतताई तुम्हाला? आईचा आणि मुलीचा रिश्ता पडते आणि त्यामध्ये भांडण झगडे सगळं होऊन एकाची एक होतात. तर त्याचा गुन्हा कसा दर्ज करू तुम्ही मला सांगा? तिच्याबद्दलची काही म्हणजे हेच नाही आहे, त्याला काय म्हणतात, पुरावेच नाही आहे ना, पुरावेच नाही तिच्याबद्दलची काही. आणि त्या मुलीच्या तोंडून ऐकलं आणि आम्ही तिला असं अटक केली असं नाही होऊ शकत शांतताई. त्यासाठी पुरेपूर पुरावा पाहिजे आम्हाला. बरं लाखातली एक गोष्ट मॅडम, तुम्हाला पुरावा पाहिजे नाही? पुरावा पाहिजे. बरं पुरावा आम्ही कसं कसं दाखवू तुम्हाला पुरावा? आम्ही जर व्हिडिओ काढून आणला तुम्ही काय म्हणाल मोबाईल मध्ये एडिटिंगच केली म्हणून, तो पुरावा होऊ नाही शकत मॅडम, नाही का? तर काय करण काय मॅडम? बरं शांतताई तुम्ही टेन्शन नका घेऊ. जेव्हा पण तुम्हाला असे अत्याचार दिसेल तर तुम्ही मला एक फोन करा, मी तातडीने तिथे येऊन जाईन, तिथे हजर होऊन जाईन. माझ्या डोळ्यानं पाहिन मी, आणि माझ्या डोळ्यानं पाहिन आणि आमच्या मोबाईल मध्ये तो शूटिंग करन त्या अत्याचाराची. आणि त्यामध्ये काय आहे, आम्ही जी शूटिंग करतो ना तर आम्हाला कोणी काही म्हणणार नाही. आमच्यासोबत 3 4 5 पोलीस राहते, पोलीस दादा राहते, सगळेजण राहते. तर त्याच्याबद्दलचा काही विषय इश्यू नाही होणार ना. मग तर पुरेपूर पुरावा पण भेटून जाईल आणि त्या महिलेला अटक पण होऊन जाईल. पण तुम्हाला दिसले पाहिजे अत्याचार, ते तुम्हाला दिसल्यावर तुम्ही मला फोन करा ना. त्यासाठी तुम्हाला तिच्यावर कडकडीचं लक्ष ठेवावं लागेल. ठीक आहे ना मॅडम? काहीतरी पाहासाठी काहीतरी खोवाच लागेल, वेळ गमवावा लागेल ना मला. ठीक आहे, मी चांगल्यासाठी काहीतरी वाईट करू शकतो. म्हणजे वाईट म्हणजे खोट्याची बाजू खरी करण्यासाठी मला तर आता आवाज उठवावाच लागेल. त्यासाठी आली मॅडम मी. आणि मला सांगा मॅडम, असं काही खोटे गिट असतं तर आम्ही पोलीस स्टेशन पर्यंत आलोच नसतो. आम्ही इतक्या हुशार बाई आहे ना, ती जेवढी हुशार नाही तेवढा आम्ही हुशार आहे. तर आम्ही तिथल्या तिथेच विषय निपटवून टाकला असता. पण विषय कसा आहे, ते मुलगी ऐकत नाही. त्या मुलीला आम्ही किती म्हटलं का गंगाच्या घरी येऊन जा, पण ती मुलगी येत नाही. कारण आता माहित पडलं आम्हाला, कारण की तिचे पप्पा आणि तिची आजी सजामध्ये अटकले आहे ना जैलात. त्यांना सोडवासाठी ते काही गंगाच्या घरी येत नाहीये. तिला ते अशी खोटी हेच देत राहते वाटते धमकी, का तुझे माय तुझी आजी तुझे बाप काही सुटणार नाही असं तिला सांगितल्यावर ती पोरगी काही येत नाही. ती पोरगी पाहिली नाजूक मनाची, ते पोरगी काही कठोर आहे नाही बापा, कठोर असाले. बरं टेन्शन नका घेऊ, करू आपण त्या गोष्टीचा विल्हेवाट लावू.